दरम्यान या प्रकरणावर सुळेंनी नोटबंदीनंतर महाराष्ट्रात पैसा येतात कुठून असा सवाल उपस्थित केला। तर ठाकरे सेनेनं पैशांवर बोलू नये, कर्जतच्या फार्म हाऊसवर ठाकरेंचा पैसा आहे असा आरोप निलेश राणेंनी केलाय। आपण पाहतोय की पैशांचा मुद्दा चांगलाच तापलेला पाहायला मिळतोय, तेव्हा प्रत्येक नेता दुसऱ्या आपल्या विरोधी पक्षाच्या नेत्यावर आरोप करतोय। कर्जतच्या फार्म हाऊसवर ठाकरेंचा पैसा आहे अशा प्रकारचा आरोप निलेश राणेंनी केलेला आहे। माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दपार करणार। मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला। त्याचं पुढे काय झालं? मग महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून याची इन्क्वायरी झाली पाहिजे, याची ईडी आणि सीबीआय लावली पाहिजे। व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे, जरा जाऊन विचार, जरा बघ ना। कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे। कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा।